थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये असे छोटे छोटे बटाटे येतात आणि त्याच वेळेस केली जाणारी सगळ्यांची आवडती रेसिपी ती म्हणजे दम आलू. तर हेच दम आलू आपण पाहुण्यांसाठीही बनवू शकतो. एकदम छान अशी रेसिपी आहे. पटकन काय बनवायचं असेल तर तुम्ही ही चविष्ट अशी दम आलूची रेसिपी नक्की बनवू शकता. यासाठी मार्केटमध्ये हे असे छोटे छोटे बटाटे मिळतात, तर ते बटाटे आपण इथं वापरणार आहोत. जर तुम्ही एरवी बनवायची असेल ही रेसिपी तर तुम्ही मोठे बटाटे असतील तर ते वापरले तरीही काही हरकत नाही. तर हे बटाटे इथे मी स्वच्छ धुवून आता उकडून घेणार आहे. बटाटे उकडून झाल्यानंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला सगळ्या साली काढून झाल्यानंतर टोचण्या मारून घ्यायच्या आहेत. तर या प्रत्येक ह्याला असं टोचण्या मारायच्या आहेत, ज्यामुळे याच्यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित आत शिरतो आणि एकदम टेस्टी असा दम आलू तयार होतो. त्याचबरोबर आपण जेव्हा तळून घेणार आहोत, थोडंसं शॅलो फ्राय करणार आहोत, त्यावेळीही हे बटाटे व्यवस्थित शॅलो फ्राय होतात आणि आतमध्ये कच्चे राहत नाहीत. तर आता हे बटाटे मी इथं शॅलो फ्राय करून घेत आहे. तर 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हे बटाटे आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवर इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे जे आहेत ते उभे चिरून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. तर यासाठी इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे लसूण पाकळ्या आणि आलंही घेतलेलं आहे आणि 2 मोठे टोमॅटो उभे कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. बिया जर घेतल्या तर ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी आंबट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रेव्ही बनवताना नेहमी टोमॅटोच्या बिया या काढून घ्यायच्या आहेत. आता हा मसाला जो आहे कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाचा तो आपण मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट करून घेऊयात. तर मस्त अशी व्यवस्थित गार झाल्यानंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फाईन अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे. यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे अंदाजाने तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता हा जो मसाला आहे आपण बारीक केलेला तो सगळा याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा मसाला 5 ते 6 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो व्यवस्थित मसाला भाजण्यासाठी. तर जेवढा मसाला आपण इथे व्यवस्थित भाजू तेवढी ग्रेव्ही आपली चविष्ट होणार आहे. आता यामध्ये आपण इतर मसाले घालूयात. तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे. तुम्ही इथं किचन किंग मसालाही वापरू शकता. त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी हाताने चोळून आपल्याला याच्यामध्ये बारीक पूड करून टाकायची आहे. यामुळे एकदम छान चविष्ट अशी ग्रेव्ही बनते. आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला 7 ते 8 मिनटं परतून घ्यायचे आहेत. पूर्ण याच्यातून तेल सुटलं पाहिजे बाहेर. तर इथे आता तुम्ही बघू शकत असाल मसाला आपला व्यवस्थित असा निम्मा भाजून झालेला आहे. तर सगळा मसाला आता इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे. एक 7-8 मिनटं लागतात व्यवस्थित मसाला भाजण्यासाठी. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. तर जेवढी घट्ट ग्रेव्ही आपल्याला हवी असेल तेवढंच पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्हाला किती पातळ हवी असेल किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. त्याचबरोबर आता मिक्सरचं भांडंही स्वच्छ धुवून त्याचं पाणीही याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. तर तुम्ही आता इथे बघत असाल ग्रेव्ही आपली इथं घट्ट झालेली आहे. तर मी आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये घालत आहे. तर याच प्रकारे इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सेट झाल्यानंतर इथे आपण तळलेले बटाटे आता टाकून घेऊयात आणि हे बटाटे टाकून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी इथे आपण मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ याच्यामध्ये
टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे मीठ हे भाजीला व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल। आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे भाजीला। आणि यामध्ये अजिबात आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे आणि व्यवस्थित भाजीला शिजून द्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला आता इथे झाकण उघडायचं आहे। 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघत असाल मस्त असा कलर आलेला आहे दम आलूला। त्याचबरोबर छान असा दम आलू इथं तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी आता हलवून दाखवते। ग्रेव्ही आपली व्यवस्थित झालेली आहे। तर अशी ही दम आलूची रेसिपी पाहुणे आल्यानंतर किंवा घरी रोजच्या जेवणासाठीही तुम्ही बनवू शकता। अगदी भात किंवा चपातीबरोबरही ही भाजी अगदी चविष्ट लागते। तर कसा वाटला तुम्हाला हा ढाबा स्टाईल दम आलू? तर तुम्हीही करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। सारिकास देशी विदेशी पदार्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा। आणि पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।